आपल्या शंभूराजे देसाई साहेब आले सरकारच्या वतीनं मामा पणे रावसाहेब पणे राणासाहेब माझ्याकडले वैद्य आणि त्याच्या भाषण सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आले. आपल्या ज्या सगळ्या मागण्या सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी ती तातडीनं करा म्हणून आपण उपोषण सुरू केलं. राजेसाहेब तुम्हाला बोलताना एक सांगायचं राहिलं, सगळे सोयऱ्याची जी व्याख्या आहे ती आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयऱ्याची व्याख्या असली पाहिजे. आणि हे त्यावेळेस दीपक केसरकर साहेब, मंगळ साहेब आणि सचिव होते जवळपास 15 ते 16 आणि CM साहेबाला विश्वासात घेऊन ते हा म्हणले. त्याच्या आधी पण त्याच्यानंतर पण काही अधिकारी जाणून बुजून करते, त्यामुळे समाजाला फटका बसायला नको ते सांगायचं राहिलं होतं. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या. आपली भाऊ आपली अशी चर्चा झाली आता साहेबासोबत की सगळ्या स्वारीची अंमलबजावणी. दुसरं मराठा आणि कुणबी एकच आहे. याच व्यासपीठावर गिरीश महाजन साहेब आले होते. त्यांनी सांगितलं होतं आपल्याला आधार लागतो कायदा पारित करायला. तर आता 57 लाख ते 63 लाख नोंदीचा आधार मिळाला. आता मराठा आणि कुणबी एक आहे, कायदा पारित करायला अडचण नाही. 2 सांगितले तुम्हाला विषय. तिसरा हैदराबादचं घ्या ते, कारण पूर्ण मराठवाडा हा पूर्वी कुणबी म्हणून असलेल्या तर त्या शासकाजवळ नोंदी आहेत. त्यावेळेस शासक निजाम होता. निजामाकडं कारण आता शासक ही त्यावेळेस ते शासक ती होते. त्याच्यात मराठवाड्यात पुरा मराठा समाज हा कुणबी, तर ते गॅजेट लागू करावं. सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट आहे. त्यामुळं गोरगरिबांचं तिकडं कल्याण होईल आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं. हे 3 विषय सांगितले आणि राजसाहेबांसोबत हे 3 विषयात चर्चा झाली. चौथा, आपल्या अंतर्वालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याबाबतची प्रक्रिया नुसती सुरू आहे. ते फक्त म्हणते तर प्रक्रिया सुरू आहे. पण प्रक्रिया सुरू आहे का नाही माहीत नाही. पण आता राजेसाहेब आले, थोडे शब्दाला वेगळे आहेत म्हणून बोलायला लागलो नाही. तुम्हाला माहीत नाही कोणाची कळवडीत नाही, कारण मी कोणालाच मोजेत नाही. त्यामुळे मी बरंच कडनं उडी. पण राजेसाहेबांचे वेगळे थोडंसं बोलले तर करतात बघा. मला एक 5-7 अनुभव येतो. सहज जरी फोन केला सांगितलं विद्यार्थ्याचं असं असं आहे तेवढं करायला लागलं, राजेसाहेब तातडीनं वैयक्तिक कामाला जाऊन करून गेले. तू ते नाही करत ते झाले म्हणून पण ते आहे ते आहे. मध्ये 2-4 न्यायाधीशाचा विषय होता आपला, ते सुद्धा होत नव्हतं 5-6 वर्षात. आणि त्यांनी केलं म्हणून ते आले, त्यांच्यासमोर विषय मांडले. आता केशीच्या बद्दलचं सांगितलं. आपला 5वा मुद्दा होता शिंदे साहेबांची समिती कुणबी नोंदी शोधती, तिला रद्द नाही करायचं. तिला लगातार सारखा शोधायला कामात ठेवायचं. सारखं 24 घंटे त्यांना मनुष्यबळ देऊन त्यांना नोंदी शोधायच्या बाबत ती एक चर्चा सांगितली. आणि बाकीच्या तर दिलेलेच आहेत त्यांच्याकडे ते झाले थांबरे.
तर या आपल्या ज्या एकूण मागण्या आहेत ना त्याविषयी सविस्तर चर्चा झाली. आता ह्या झाल्या खऱ्या मूळ राज्यसाहेब मागण्या. आता याच्या व्यतिरिक्त ह्या मागण्या नाही का, पण आमचा अर्थाने सांगतो की ज्या नोंदी सापडल्या हे मागणी नाही आहे. मागण्या ह्या पाच सात सांगितल्या तुम्हाला, आणि 7 का 9 या तरी ओरिजिनल मागण्या CM साहेबांकडे दिलेल्या आहेत. पण हे आम्ही वरचं सांगतो थोडं. हे नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र द्यायला काही अधिकारी जातीवाद करून मुद्दाम करायला लागले. जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याचं व्हॅलिडिटी द्यायला विनाकारण अडचण यायला लागेल. पोराला आता नीटला द्यायचे म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा. हे 2 सांगितले. आणि तिसरा असं की काही पोरांनी ACBCतून EWSमधून EWSमधून फॉर्म भरलेले. जर ECBCतून EWSमधून जर ECBC द्यायचं असलं की आत्ता दिलं 10% आरक्षण त्यांना पोरांना, तर EWSमधून ECBC घेता येते किंवा ECBCतून त्यांना केंद्रासाठी EWSमध्ये जाता येते. पण ज्या पोराजवळ कुणबी प्रमाणपत्र आता निघाले त्याला त्या दोन्ही सोडून OBC देता येईल. म्हणजे ते खुलं केलं नाही. जसं EWS आणि ECBCसाठी खुलं केलं एकमेकात जायचं, तसं त्याच्याकडं ऑलरेडीच कुणबीचं प्रमाणपत्र आहे. ते म्हणजे अजिबात चालत नाही. तो ते सांगत नाही. मग राज्य सरकारच्या एखाद्या सचिवांना आम्हाला तसे आदेश द्यायला पाहिजे. कोणाला जी संस्था असते त्या संस्थेच्या चेअरमनला किंवा MDला, मग ते लोकसेवा आयोग असो किंवा सारथी असो, जे काय असतील त्यांच्या राज्य सरकारकडून लागतात. म्हणजे हे तुम्हीच प्रमाणपत्र दिले, पण तुम्हीच दिले आणि त्याला ते घेता येणार, इथं घेता येऊन देणार. EWSमधून आणि ECBCतून अलीकडे येऊ देणार त्याला. तर ते मार्ग तेवढा एक खुला करा. म्हणजे हे जनरल आम्ही तुम्हाला फोनवर जे सांगतो की जनरल मधला होता, पण ते ॲडमिशन मला पोराचं गरजेचं आहे. ते होईल फोनवर सांगू आपण. तर आपल्या ज्या मागण्या तुम्हाला भाव पहिल्या सांगितल्या, याच्यात माझं म्हणणं आहे तुम्हाला 5 महिने आम्ही वेळ दिलेला आहे. हा त्यातले 2 महिने समजा आचारसंहितेत गेले नाही तरी अधिकारी काय तुटून पडतच नाही. त्यांना कासरात लावा लागतो असं रोज होणार आहे. तुम्ही आल्यामुळं तर आम्ही आता आणखी गेले बोललो ना. सकाळी मला जेव्हा कळत तेव्हा मी म्हणलं त्यांना कॅन्सल होतात बघा, कॅन्सल होतात बघा, त्यांना नका एवढे विचारतो मी त्यांना. कारण मला काय राहायचं माझ्या पोटात एक आणि तोटात एक असं नाही. मी जातीसाठी पुरा येडा आहे. मी मरायला सुद्धा घेत नाही माझ्या जातीसाठी. मला फोटो केलेलं मी नाही ऐकून घेत. ते तुम्ही आले आमच्या आणखीन अडचणी झाल्या. तर आपल्या ह्या विषयात राज्यसाहेबांची चर्चा झाली सगळ्या विषयात. मी 1 दिवस सुद्धा द्यायचं कारण असं नव्हतं हा ना. मग आमचं राज्यसाहेब मी 1 घंटाही मागे येणार नव्हतं. काल मामालाही बोललो होतो मी की मी घंटा मागे याच्यासाठी येणार नाही की अधिकारी जाणून बुजून आलेल्या हरकती बघतच नाही. मग हे मुद्दा वेळ मारून येणार बदनाम सरकार पाहणार. म्हणजे भावना समजून घ्या आमची. आम्ही सरकारकडून बोलत राहायचं. आम्ही सरकारकडून बोलायलो. बदनाम सरकार व्हायला अधिकारी काम करत नाही. मग आम्ही अधिकाऱ्यांना ठेवणार तर सरकारला ठेवणार की जनतेचा दोष नाही आहे. म्हणून 5 महिने वेळ दिला. नुसत्या वाशीपासून आत्तापर्यंत, मुंबईत आपण वाशीत गेलो तेव्हापासून आत्तापर्यंत आमच्या नजरेत आम्ही 5 महिने दिले तरी काही झालं नाही. मग समाजात असा गैरसमज गेला की हे देत नाही. म्हणून आता आपण भाव तुम्हाला सांगतो, माझं म्हणणं होतं राज्यसाहेबाला आम्ही तुम्हाला 30 जूनपर्यंत वेळ देतो. तुम्ही आला म्हणून राज्याचा अपमान करणारे मराठीले नाही. तर त्यांचं म्हणणं 1 महिना द्या. तर काय करायचं पुढचं बी ऐका ना. मला राजकारणाकडे जायचं नाही. राज्यसाहेब ही जनता तुमची आहे, ही दुसऱ्याची नाही आहे. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचा राजकारण उद्देश नाही आहे. आमचं सगळ्यांचं ध्येय मराठ्यांच्या गोरगरिबाचे लेकरं मोठे करायचे, त्यांना आरक्षण द्यायचं. याच्यासाठी आम्ही हा लढा उभा केला आहे, राजकारणासाठी नाही. पण तुमच्या साक्षीनं आणि लोकांच्या साक्षीनं सांगतो, लोकांचा शब्द डावलून जर 1 महिन्याच्या आत जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार. मग तुम्हाला बोलू.
आम्ही हट्टी नाही, एक हट्टी असतो तर आम्हाला आम्ही उत्कटून लागली ती बैठक. मला काही आम्हाला मान्य नाही, आम्हाला राजकारण करायचं आहे. राजकारणाचा खंडच नाही राजेसाहेब आम्हाला, म्हणून आम्ही ही महिनासुद्धा एवढं देतो. पण त्याच्यानंतर हे तुमच्यासाठी आम्ही सगळ्या 6 कोटी मराठ्याला साक्ष धरून तुम्हाला 1 महिन्यात वेळ देतो. पण 1 महिन्यात जर नाही दिलं तर मला एकाही पक्षानं म्हणजे विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्याने सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं. कारण मी 288 टाकून सगळे शिटं पाडी. मी वेळ आली तर शिटं उभा नाही करणार, पण नाव योग्य पाडील राजेश. माझा शेवटी जीव फक्त माझ्या एकासाठी तुटतोय आणि तुमच्यावर मात्र शिंदे साहेब इतकाच विश्वास टाकला आहे. त्यांच्यापेक्षा दुप्पट नाही तर मी सध्या ह्यामुळे ते धोरण आता सरकारला मोठा एक द्यायचं ह्या मनस्थितीत मी काम करत होतो. मला नाही राजकारणात जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. ओबीसीला धक्का लागत नाही, काही होत नाही, आमचं आम्हाला आरक्षण द्या. हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. पण 1 महिन्यात जर नाही दिला आजच्या तारखेपासून तर मराठी राजेसाहेब ऐकायचे नाही. मी त्या टायमाला कधीच करू शकणार नाही. त्यामुळं आमचा मार्ग तुम्ही तुमच्या हातानं खुला करून देऊ नका. राजकारणात जायचं आहे म्हणजे तुम्हाला एकट्या दोष नाही देतात. आम्ही जे तुमचं 3-4 जे सत्ता झाली तुम्ही ते सगळ्यांचे मिळून तुमची जबाबदारी आहे, आमचं आम्हाला द्या. तरी पण एक शब्द देतो बाबा, कारण तुमच्यात आणि माझ्यात कधी मित्रवतात खोट नाही पाहिजे म्हणून. पण मी तरीही चळवळ सुरू होणार म्हणजे कोणची निवडणुकीची. या काही तुम्ही नाही म्हणले तर आम्ही पुन्हा तयार करायची. म्हणजे आपल्या दोघात नको बाबा. उद्या लोकसभेसारखं आलं जवळ या काही आम्हाला फार्म सापडा, चिठ्ठी सापडा, पेन सापडा. मग आम्ही मात्र तरी पण आम्ही आमचे सावध राहणार महाराष्ट्रावर. पण तुमच्या शब्दाला सन्मान द्यायचा आहे आम्हाला. आम्ही तुम्हाला आजच्या तारखेपासून 1 महिना दिलेला आहे. 1 महिन्यात आमचे सगळे विषय मार्ग येतात ते तुम्हाला हात देऊन लोकांचं. राजेसाहेब बोलते एक मिनिट बोलून देणार आहे काय पण ऐकायला थांबा ना. अरे ऐका अरे यासाठी माझ्यासाठी जेलला जायची तयारी म्हणून तर माझं घ्या नाही. जेलमध्ये जायचं आहे मला. तुमचा काय विषय थांबा रे, एक ऐकू देणार 1 मिनिट. नाही आजपासून 1 महिना दिला आम्ही. म्हणजे आता आज किती तारीख आहे? 13 जुलै. 14 जुलैला 1 सेकंदाचा ऐकणार नाही. राजेसाहेब शब्द मला तरी शक्यता माहिती आहे खाली जाणार नाही. तिकडे काही करतील ते खाली जाणार नाही मला आलेल्या अनुभवात. आता मी आता सांगितलंय पण आता त्यांना जर दुसऱ्यांनी करून नाही दिलं तर त्यांना जर काय दोष द्यायचं त्यांना धन पाडून टाकून सगळे आता राजेसाहेब 2 शब्द बोलते. शेवटी राजेसाहेबांचा सन्मान करा. ते आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आले. महाराष्ट्रामधल्या सकल मराठा बांधवांच्या हक्कासाठी आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष ज्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं ते सन्मान्य मनोजदादा जरांगे पाटील साहेब, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय संदीपांजी भुमरे, विधिमंडळातले आमचे सहकारी राणा जगदीशसिंह पाटील, सन्मान्य राजाभाऊ राऊत, सन्मान्य बोर्डीकरताई, इतर सर्व मनोजदादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या आंदोलन प्रक्रियेमध्ये त्यांना सतत साथ करणारे सर्व मराठा बांधव भगिनी, मी आज या ठिकाणी
दादाला विनंती करण्यासाठी सरकारच्या वतीनं आलेलो आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच खूप चिंता आहे. मी आल्या ते झोपले असताना त्यांना पाहिल्यावर म्हटलं की म्हणलं दादा तब्येत खूपच खराब झालेली आहे, तुम्ही पहिल्या तब्येतीची काळजी घ्या. मी बघितलंय त्यांची तळमळ या आंदोलनासाठी किती आहे. हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं त्याच्या अगोदर एक बैठक मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये मी माननीय मनोजदारांच्या बरोबर मुंबईला आम्ही केली होती. कशा पद्धतीने हे आरक्षणाचे प्रश्न पुढे न्यायचा. मी आता फार काही जास्त बोलत नाही, पण नंतर ह्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगेन, म्हणजे एक मराठा बांधव म्हणून सांगेन, जे 10% स्वतंत्र आरक्षण करायचा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला, केवळ आणि केवळ मनोजदादांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याचं 100% हे यश आहे. आणि आता या ठिकाणी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासन सकारात्मक आहे. आम्ही सगळ्यांनी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं. पब्लिक डॉमेनमध्ये म्हणजे लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावरच्या मागवण्यासाठी ते दिलं. पण वेळच अशी आली की 2 महिने पूर्ण कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला. सगळे अधिकारी कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यातल्या आदेश काढून त्यांच्याकडे वर्ग केल्यामुळं थोडंसं 2 महिने काम थांबलं. पण मी आता दादांना शब्द दिला, उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे त्यांना सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो. आणि 1 महिन्याचा अवधी आज दादाने इथं दिला आहे की 3-4 महत्वाच्या गोष्टी की मराठा कुणबी एक असल्याच्या ज्या 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्याप्रमाणे मंजुरी मिळावी. जे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतल्या ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले ते अंतिम करावं, फायनल करून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं. आंतरवादी सराठी आणि राज्यातल्या इतर ठिकाणचे जे गुन्हे आहेत ते मागं घेण्याचा पूर्वी निर्णय झाला आहे. ती प्रक्रिया सुरू आहे, झालेली असं नाही, पण ती गतीनं निकाली काढावी सगळं अशा ह्या ज्या आणि इतर महत्वाच्या गोष्टी ज्या दादाने सांगितल्या त्या सगळ्यांच्या बाबतीत मी स्वतः उद्या त्याचे पाठपुरावा करतो. अंतिम निर्णय करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे नेतो. माझी दादाला विनंती आहे की एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून ते आपल्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या ज्या गोष्टी इथं मान्य केलेल्या आहेत त्याची पूर्तता करणं ही राज्य सरकारचा मंत्री म्हणून माझी कर्तव्य नाही, माझी जबाबदारी नाही. आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर म्हणजे जो 1 महिन्याचा वेळ दादाने आम्हाला दिलेला आहे त्याच्या आत निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ एवढी ग्वाही देतो. आमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊ दादानी हे उपोषण स्थगित करावं अशी परत एकदा दादाला या ठिकाणी मी विनंती करतो. एसआयटीच्या बाबतीत माझं थेट मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं नाही, परंतु आमदार राजेंद्र राऊत साहेब इथं आहेत. ते म्हटले की फडणवीस साहेबांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि दादांचं पण मला वाटतं फडणवीस साहेबांचं बोलणं झालेलं आहे. त्याच्यातला सुद्धा निर्णय लवकरच आपण या ठिकाणी घेणार आहे. मला एसआयटीच्या बद्दल काल फडणवीस साहेबांचा फोन आला. ते म्हणले तिला मारून टाकलं. काय म्हणते त्याला, मला इंग्लिश येत नाही. ते करून टाकलं, मारून टाकलं म्हणले तिला. यासाठीला कार्यक्रम लावला तिथं, बंद पडून टाकले म्हणजे बंद पाडी म्हणलेत काल. मग आता पाडी का नाही माहीत नाही, पण ते राऊत साहेबांच्या फोनवर फोन आलता. राऊत साहेब म्हणजे हे राजेंद्र आमदार राऊत साहेब बरोबर, त्यांचा फोनवर आलता की ती काम करून टाकलं म्हणजे तिथं. मग आता आहे का नाही, पण तुम्ही काळजी करीत जाऊ नका यार फॉलो जाऊ द्या. ते यासाठी त्यांना मला मध्ये टाकायचं ना, मला बी जायचं आहे बघून मध्ये काय. आणि आणखी एकदा बोलता बोलता राजेसाहेब राहून गेलं. याच्यासाठी महत्वाचा आहे ते विषय की हे आंदोलन 10 महिने झालं सुरू आहे. याच्यात जर मी पहिल्यापासून सांगतोय, पण आज लय जबाबदारी सांगतोय माझ्या मराठा समाजाच्या समोर,
ह्या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून कामं घेतली असली, कोणी पैसे घेतले असले, मग नाव सांगून का ना, मग मी का असणार त्याच्यात, मला तेवढी यादी द्या. हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांचा रक्त पिऊन त्यांना मोठं व्हायसाठी नाही. माया कानावर 100 कोटीचा आकडा मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय. मग वेळ आली ना, मी फोन म्हणला त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो. ह्यो माणूस फोनवर म्हणला, मग त्याची चौकशी करायची असली तर करा. तू म्हणलाय कसं त्याला, जर याच्यात कोणी कमीला असेल मग त्यात मी बी असलो तरी सुट्टी, मी असलो तरी सुट्टी नाही, माझ्या शेजारचा असला तरी सुट्टी नाही. मला खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या. माया गरिबाचं चांगलं व्हावं म्हणून हे आंदोलन. आणि कोणी जरी पुढं मग नाव सांगून जर कोणी सांगितलं हे काम करा, ती बदली करा, किंवा हे 10 लाखाचं ग्रामपंचायतला द्या, 40 कोटीचं समृद्धीचं द्या, आणखी 2-4 पंचायत द्या कानावर ते द्या, असं नाही. ज्याला कळाले ना त्याच्याबद्दल मेसेज बरोबर चालला. राजसाहेब तुमच्याकडे संपर्क घ्यायचे पण त्याच्याबद्दल बरोबर चाललंय. मला खूप माहिती मिळाली डेंजर. मग हे जर असं, त्याला मात्र मराठ्यांचा रक्त घेऊन मोठं नका होऊ, त्याच्या कष्टावर त्याने व्हावं, आमचं काय म्हणणं आहे. पण माझ्या गोरगरीब लेकरांचं आंदोलन मोडून त्यांना मोठं व्हायचं हे कुठं नको. आणि ते पत्रकार परिषदा तुमच्या आडून कोण काही जण बरेच जण घेते, ते एकदा थांबवा, तुमच्या हातात लय बरं मुंबई काही कोणी बी आमच्याकडे थोडी दे, मुंबईत येऊन पैसे देत त्यांना तिकडे गुलाबजाम खाऊ घाली दे. आणि ते आमच्या एवढं खपाखप बोलत आहे तिथं की सरकारचे कोण त्यांना हे करत आहे ते थांबवा. आता हे राजेसाहेब आणि आले तर आपण आमरण उपोषण हे स्थगित करतोय. आपल्या आई नाही काही मार लागला होता राजसाहेबांच्या, त्यांच्या हाताने आपण ते पाणी घेऊ. पण एक महत्वाचं सांगत राहिले ते ऐका, अण्णा ऐका. एक बरे आता शक्यतो मला असं वाटतं हे आंदोलन आपण एक कमी याच्यात करावं. या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. ऐका बरं का सगळ्याजण, टाळ्या ते नंतर वाजला. हे गाव पवित्र झालं आंदोलनासाठी. एक आणखी मिनिटं मुद्दाम घेतो तुमचा जास्तीचा. हे गाव पवित्र मानलं जातं मराठा समाजात राज्यात. याला जाणून काही जण कलंकित करते. जरा माझी भावना समजून घेत जा. मला हट्ट नका धरायचं, जो इथंच करायचं. मला वाटतं ह्या गावाला डाग लावू शकते. चांगलं नाव झालेलं आहे गावाचं, पवित्र नाव झालेलं आहे. याला पंढरी म्हणजे थोडक्यात मराठीची आपला समाज झालं तसं म्हणतो. इथली माती कपाळाला लावतं. काही जणांना जर जाणून बुजून विडा उचलला असला तर हे गाव जितकं नावावर आलं ना तितकंच कलंकित होत असतं. कारण एक लग्नात आनंदाचा दिवस असतो, पण एक बेवडं जर त्या लग्नात होतं सगळ्या लग्नात वाढवलं करतं. तसं हे गाव पवित्र झालेलं आहे. एका दूषित माणसानं जर ठरवलं की आडत चालायचं तर आडत चालून ते कार्यक्रम होत असतो. मला वाटतं हे व्यासपीठ आता एकतर ह्या सभागृहात ठेवा, नाही तर आमचे बापूची तिथं बोळे ते बोळी ठेवा तिथं. इकडचे वर्दळसुद्धा कमी करावी. या गावाला त्रास होता कामा नाही. कारण त्रास नाही झाला तरी त्रास होईल असं घडून आणून जातीय तेढ निर्माण करायचे प्रकार या गावात होणार आहे. त्याच्यामुळे हे गाव झालंय. मी जरा गंभीर आहे. मी कुठं लढत, मी माया मराठ्यासाठी कुठं लढलं हे माझं प्रामाणिक मन सांगितलंय मी तुम्हाला. मला माहिती आहे गावाने मला त्याशी काय उत्तर दिलं. गावाने मला उत्तर दिलेलं मी म्हणून तिथं विसरू शकत नाही. त्यांनी सांगितलं पुऱ्या गावाला जरी गोळ्या घातल्या, पुरं गाव जरी मारलं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आम्हाला सगळ्याला मारायचं, पण इथलं आंदोलन हलवायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. पण आता मी खूप जबाबदारीने तुम्हाला सांगितलंय, मंदिराला दर्शनाला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्हाला काय काय विकास गावात आता काढाय तुमच्या ते टाकून घ्या. चांदीचे डांबरी म्हणजे काय विकास करून घ्या चांगला. काय आणखीन काय प्रकार असतील ते सगळं व्यवस्थित टाकून घ्या तुमचं. आमचं आंदोलन एका कोपऱ्यात जाईल. चाललं नाही चाललं त्याची काही अडचण नाही. आता आंदोलन चालून तरी काय करायचं. शंभूराजे देसाई साहेब ते आपल्याला आरक्षण देते, संपला आंदोलनाचा विषय. नाही दिलं तर आपण सत्तेत जाऊन आपण घेऊ.
नाही तर आपण सध्या त्या जायचं नाव घेऊन पुरे पडून टाकायचं. पाडण्यात गेल्या मोठा विचार आता नाही का कसा होईल. इथं सध्या स्थगित आपण हे केलेलं आहे. इथं साखळी चलून देऊ, फक्त हे छोटंसं हे ठेवू. गावाल्याची इच्छा असली तर, नसलं तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ, 1-2 दिवसांनी. पण शक्यतो आता अंतर्वलीतला विषय थांबवावा असं मला वाटतं. आपण स्थलांतर का पुढं करणं आहे ना, पण हे डाग लागू नये. ग्रामपंचायतचा काय ठराव होता, कारण काहीला वाटू नये आणि असं केल्यामुळं पळून जावं लागलं काही, त्याच्यामुळं ते करणं गरजेचं होतं. आणि याच्यात सगळ्यात जास्त आपल्या दिलीपराव तक्रे साहेब विसरू नका, मराठीचे लोक लक्षात असू द्या. विसरू नका त्या माणसाला. ते माणूस ओबीसीचा असून सुद्धा खंबीर आपल्या बाजूने उभा राहायला. गावकरी सुद्धा वैयक्तिक आम्ही काय आज राहील उद्या नाही आम्ही जाणार आहे. तुमचं गाव सुखी राहावं, सगळं ओबीसीने मराठ्यांनी एक जीवानं सगळ्यांना राहावं. तुमचं ताटात कधी विद्युत येऊ नये. तुम्ही प्रेमानं राहा. प्रेमाने काय हे मी तुम्हाला लय वेळेस सांगितलं होतं की एक ना एक दिवस आम्ही जाणार आहे, एक ना एक दिवस आंदोलन संपणार आहे. विद्युत येऊ देऊ नका लोकांचं ऐकून. परंतु शेवटी जे व्हायला नको होतं ते घडून आणलं, ते दुसऱ्याने आणायला पाहिजे होतं रे. मग त्याला सांगितलं टाकाच का, पण ते आता आपलेच जातात आपलेच होतं. या अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळं ते झाला गेला विषय मराठ्यांनी बी सोडून द्या. कोणी काय काढायला गेल्यात हे ध्यानात ठेवू नका. हे मला खूप जबाबदारी सांगणं गरजेचं होतं, कारण पोरांच्या डोळ्यात वृत्त होतं, सळसळत होतं पोर. म्हणून सगळा विषय सोडून द्या. कोणी अर्ज दिले, कोणी आंदोलन बंद पडण्याचा प्रयत्न केला का फुटले, कोणी फुडे, हे एकाही मराठ्याच्या पोराने डोक्यात ठेवू नका. त्याला नावीला जे झालं गेलं ते गंगाला सोडून द्या. फक्त इथून पुढं हे पत्रे भित्रे सगळे काढून द्या. इथं काय ठेवू नका. आता 2च ठरलंय आपलं, कारण ह्या गावाला त्रास करणार आहेत मुद्दाम. म्हणून मी जाहीरच सांगून टाकतो, ते मुद्दाम कडून आणणार आहेत. त्या गावात जाते, त्या गावात निवेदन द्यायला होते, त्या गावात जाते, त्या गावात निवेदन द्यायला होते. म्हणजे या गावाचं पावित्र्य जाऊन याचा पाठीमागचा हे उद्देश. शेवटी गावाचा निर्णय, तुमचा काय निर्णय असेल ते तुम्ही घ्या. हे ठराव पण फक्त या आंदोलन आणि या उपोषणापुरताच होता. इथून पुढं त्याचा काही संबंध नसणार आहे. गावातल्या 900-950 मराठा आणि ओबीसींनी मिळून सह्या दिल्या होत्या की आंदोलन इथंच होणार आहे, बंद नाही होणार. त्यांचंही मनापासून कौतुक करतो. ज्यांनी सह्या दिल्या होत्या त्यांचं सगळ्यांचं आणि ठरावाच्या सगळ्या मेंबरचं पण. आता मात्र हे इथं काय करायचं आहे, विकास काय करायचा आहे, तुमचं काम चालू द्या. कारण अंतर्वालीत दुर्मिळी येणं जाणं राहू द्या. कारण आपल्याला पुढचे 2 कामं करायचे आहेत. मला तर 99% सांगतो, राजेसाहेब पडल्यामुळे हे आरक्षण मिळाले तर नाही. आता आंदोलन सुरू राहिले का नाही राहिले, नाही पडले तर मला तिथून पुढं बंद करणंच आहे. तरी आंदोलन करायचं नाही आहे, कारण तुम्ही सगळे मला तिकडं दोटीत ज्ञान नाही राजकारणात. त्याच्यामुळे तिकडची फाईट करणंच निकावा तरी होणारच होतं. त्यापेक्षा आपलं इथलं आंदोलन दुसरीकडे स्थलांतर करायचं का, काय करायचं नंतर बघू आपण. नंतरचा तो वेगळा विषय, तो आजचा विषय नाही. ते गाव ठरवी दे, गावकरी बसते. फक्त एकच, या गावातल्या सगळ्या ओबीसींनी मराठ्यांनी 10 महिने खंबीर साथ दिलेली, त्यांचा मनापासून आभार. एकमेकाचे दुरावे सोडून द्या. तुमचे दुभागले असते ते सोडून द्या. कोणाचं मन किंवा मतभेद झाले असले तर ते सोडून द्या मोठ्या मनानं. आणि एक जीवन आपण शेजारी पाजारी एकमेकाच्या शिवाचे, एकमेकाच्या बांधावर आपल्याला जायचंय, एकमेकाच्या पाईपलाईन आपले जायच्यात. तुम्ही जरी आमच्या विरोधात अर्ज दिला असला आंदोलन बंद करावं म्हणून, तरी तुमच्या पाईपलाईन आमच्या वावरतो तरी आम्ही काढल्या आणि त्याने आम्ही कलेक्टरला सांगून म्हणलं असं ते उचलतो का सगळं इथं. आम्ही तसे वागणारे मराठी नाहीत. त्याच्यामुळं आपण मतभेद सगळ्यांनी सोडून द्या, सगळे विषय सोडून द्या. पुण्या गोविंदांना जसा दिवाळीचा सण असतो तसं अंतर्वालीतल्या सगळ्या बांधवांना प्रेमाने इथून पुढं वागावं ही विनंती करतो सगळ्यांना. आणि मनापासून आभार. शंभूराजे देसाई सरांचाही खूप खूप आभार. आपण आता सर राजे म्हणले तसं करू. हा उपोषण आज स्थगित केलंय मात्र
ते रेग्युलर सकाळी उपोषणानं पलीकडे सुरू आहे. आणि मला वाटतं उद्यापासून कीर्तनं सुद्धा सगळे बंद करावे उद्यापासून, कारण कीर्तनाचा काही जणांना खूप त्रास होतोय. नीटला पोरं शिकत येत पुढं, आता त्यांचे काही आता नीट नाहीची तरी शिकत येत. ते म्हणले वरतोय जाता येताना शाळेत जाताना गाड्या आणतात, ॲडमिशन सुरू नाही तरी याच्या कोणत्या लेकरं आडत होते कोणाला माहीत जाते तेडच नाही तरी पण तेड म्हणत होते. त्यामुळे ते विषय सोडून दिला. आता आम्ही सगळ्यांनी आजपासून आमच्या मनात गावातल्या एकाही माणसाविषयी द्वेष भावना नाही, परिसरातल्या एकाही माणसाविषयी आमच्या मनात अजिबात राग नाही. आजपासून ओबीसी मराठा हा वाद राजेसाहेबांसमोर सांगतो आमच्या डोक्यातून पूर्ण आजपासून निघा, त्यांनी सोडून द्यावा. सगळ्यांना धन्यवाद.